आज आपण पेरोलमध्ये अटेंडन्स, एम्प्लॉयची अटेंडन्स कशाप्रकारे घेतली जाते आणि अटेंडन्सनुसार पेमेंट कसं केलं जातं, ते आपण बघणार आहोत. अटेंडन्स म्हणजे हजेरी पत्रक. ज्याप्रमाणे आपण मॅन्युअली एम्प्लॉयी आपल्याकडे येतात, त्यांच्या पण अटेंडन्स लावतो आणि ते पूर्ण कसं प्रकारे टॅलीमध्ये मेंटेन केलं जातं, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यासाठी मी नवीन कंपनी क्रिएट करतोय. यासाठी सगळ्यात अगोदर मला F11 प्रेस करून मेंटेन पेरोल हे फीचर एस करावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर आपण पेरोल इन्फॉर्मेशनमध्ये जाणार. त्याच्यानंतर एम्प्लॉयी तयार करून घेऊ. आपण एम्प्लॉयी ग्रुप केले, तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला एम्प्लॉयी ग्रुप क्रिएट केला तरी चालेल. प्रॅक्टिस म्हणून डायरेक्टली केलं तरी चालेल. एम्प्लॉयी तयार केला. युनिट ऑफ वर्क इथे DY केलं. डे त्याच्यानंतर आता आपण अटेंडन्स टाईप तयार करणार. ऑनलाइन क्रेडिट कार्ड निकालतो ना, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग नाही, फक्त क्रेडिट कार्ड नाही, पण डेबिट कार्ड म्हणजे भरपूर ना. पुढे क्रेडिट कार्ड पुढे वी कॅन यूज क्रेडिट कार्ड. सर्च कर, कॉपी पेस्ट कर. मम्मी
काय पुढचे मम्मी त्याचे पण 3 पेपर बाकी आहे ना. ते आपण मोजून घेतो.
पहिले लॉकडाऊन आहे असेल ना तुमच्याकडे. मग आज गोड आहे. आज गोड आहे आजींचं श्राद्ध घ्यायचं. मग काय आजींचं श्राद्ध आहे असं बोलला का तू? मग आज काय गोड आहे का तुमच्याकडे? हा असं काय गोड काय आहे? गोड काय ते नाही बोलले. मला आठवण दिली नाही, खायची आठवण असते तुला. बस चला आता मी रेकॉर्डिंग करतोय, बोलू नका. तुम्ही घेतली जाऊ दे. पैसे अटेंडन्स. आता अटेंडन्स टाईप मध्ये आपण देणार, अटेंडन्स टाइम आपण सिलेक्ट करणार. Collection of hardware and software and media technologies that connect to or more. हे बोलू नका हा आता. तर आता आपण अटेंडन्स क्रिएट करणार आहोत. क्रिएट ऑन अटेंडन्स. ऑन अटेंडन्सला अटेंडन्स घेणार आपण विथ पे. त्यानंतर लिव्ह म्हणजे रजा टाकतोय. काही ठिकाणी विदाऊट लिव्ह विदाऊट पे असतं. काही कंपन्यांमध्ये घरी राहिले जरी आपल्याला पगार मिळतो. जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असेल तर आपण अटेंडन्स लिव्ह विथ पे करायचं, आणि प्रायव्हेट सेक्टर असेल तर लिव्ह विदाऊट पे, म्हणजे ॲज पर कंपनी रूल्स. जर त्या कंपनीमध्ये जर असेल तर लिव्ह जरी घेतली आणि तर तो कामाला लिव्ह घेतली असेल तर त्याला पगार चालू असते, किंवा लिव्ह घेतली तर त्याला पगार मिळत नाही. तर या दोघे याच्यात ॲज पर कंपनी रूल्स. तर आपण लिव्ह विदाऊट पे म्हणजे घरी रजा टाकली तर त्याला पगार देणार नाही आपली कंपनी. त्यानंतर हॉलिडे. हॉलिडे हे पण कंपनीवर डिपेंड आहे. तर आपण हॉलिडेला पगार देणार आहोत. जे काही महत्त्वाचे हॉलिडे असतात, जसं की दिवाळी असते, मकर संक्रांती असते, होळी असते, अशा हॉलिडेला कंपन्यांकडून पगार दिला जात असतो. तर आपण हे घेतलं. मग त्यानंतर असे कॅज्युअल लिव्ह असतात गव्हर्नमेंटचे रूलनुसार, किंवा जो काही अचानक दवाखान्यात गेला आहे, ॲडमिट झाला आहे, तर तो पण एक लिव्हचा प्रकार असतो. म्हणजे तो घरी राहिला तरी त्याला पगार दिला जातो किंवा नाही. तर ॲज पर रूल्स फॉर कंपनी और डिपार्टमेंट. त्यानंतर पे हेड तयार करणार. आता या ठिकाणी बेसिक सॅलरी डायरेक्टली देऊ आपण त्याला. बेसिक सॅलरी किंवा त्याचे सपोज आपण कंपनीचा एक्झाम्पल जर घेत असणार तर डायरेक्टली आपण
फिक्स पगार आहे त्यांचा, सॅलरी दिला आपण या ठिकाणी. ही कंपनी अर्निंग आहे, फिक्स आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, फ्लॅट रेट. म्हणजे या ठिकाणी ऑन अटेंडन्स. आता या ठिकाणी आपण बेसिक सॅलरी देतो त्याला अटेंडन्सवर देणार आहोत. ऑन अटेंडन्स मंथली ॲज पर कॅलेंडर पिरियड. म्हणजे काय की त्याच्या अटेंडन्सनुसार आपण त्याला सॅलरी देणार आहोत. एंटर. मग मी या ठिकाणी एस्केप करतो. जर तुम्ही त्या ठिकाणी DA कॅल्क्युलेट असं सर्व करून ग्रॉस सॅलरीवर देत असणार तर त्याच्यावर पण आपण अटेंडन्स हे करू शकतो. डायरेक्ट सर्व याच्यावर बघा सॅलरी डिटेल, सॅलरी रेट पर मंथ. सपोज 25,000 मंथ आहे, 30,000 आहे, त्याच्यानंतर 32,000 आपण हे सिलेक्ट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पेरोलमध्ये जाणार आपण. पेरोल व्हाउचरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी अटेंडन्स दिसतंय राईट साईडला. या राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला अटेंडन्सवर क्लिक करायचं आहे. मग सर्व एम्प्लॉईची आपल्याला अटेंडन्स द्यायची आहे. सगळ्यात अगोदर ऑन अटेंडन्स, भाजी येईल ना तिथे. तोपर्यंत लाव तर मोबाईल माझं व्हॉट्सअप चालू कर. मम्मी आता काय किती टाइम पास करते. 7 वाजचे उठलेली. लादी पुसायची, आंघोळ, पूजा, नाश्ता, मग स्वयंपाक. थंडा कारभार नुसता. ली फटक्यात आणि पाठव लगेच. उदय फोटो पाठव बेटा. काय कंबर शाळेमध्ये असं केलं असतं का? दाखव कसा लिहिला पेपर. सर्व बरोबर लिहिलं ना? तू काय करतोय? तू लिहिला पेपर. हे काय टाइमपास करतोय? त्याच्यात ते तुला बरोबर दिलं जाईल ना आता लगेच. बघ ध्रुव तुझा आला क्लास. अनिल ठाकरेचा जॉईन क्लास. जॉईन कर. जॉईन कर. याच्यावर नाही रे, याच्यावर नाही चालणार. ते तिकडे पाठवायला. याच्यावर काय फटक्यात काय सांगतो ते. अर्जंट असेल ना पेपर केव्हा पाठवायचं, काय पाठवायचं. तू पेपर कंप्लीट कर फटक्यात. मग तुम्हाला बाकी ना तुम्ही. अरे परीक्षेत तू आता लहान नाही ना उदय. 11 वाजेला पाठवायचे. हे बघ घेऊन गेलं बघ तुझ्या आला फायनल. मग उद्या अर्धा पेक्षा जास्त करू मला. करा वरती, करा क्लिक करा ना. काय मेसेज आहे? काहीच नाही. हे कोणतं आहे? कॉम्प्युटर फायनल. GK कॉम्प्युटर फायनल. शिकवता टीचर कॉम्प्युटर तिकडे जा. इकडे नको. तू पहिले पूर्ण पेपर लिहून पहिले पाठव पहिले. आवड द्या ना. मग दिवसभर काय तेच काम आहे. पहिले तो पेपर लिह पहिले. मी घेईल डायरेक्ट. बिनकम नालायक. हे बोलू नको रे आता. माझ्या ते अपूर्ण राहून जात आहे.
तो दरवाजा लावला तरी तर भांड्यांचा आवाज. टाइम संपतोय तुम्ही. तर ऑन अटेंडन्स समजा आता आपण या ठिकाणी त्यांचं अटेंडन्स घेऊया. बजरंगीचे अटेंडन्स 24 डेज. त्यानंतर परत बजरंगी त्यांनी लिव्ह घेतले 2 डेज. त्यानंतर बजरंगीला आणि हॉलिडे आहेत 4 डेज. ठीक आहे. हे झालं एका एम्प्लॉईचं. आता पुढचा एम्प्लॉई निखिल अमृतकर. त्याची अटेंडन्स 26 डेज. लिव्ह काही घेतली नाही आहे आणि हॉलिडे आहेत 4 डेज. त्याच्यानंतर मिस्टर प्रदीप ऑन अटेंडन्स 25 डेज and leave 1 days and holiday 4 days. End of the list. आपली अटेंडन्स झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर पेरोलवर जाणार आणि पेरोल ॲटोफिलवर जाणार. सॅलरी हा पगार दिला जातो आपला. फक्त आपल्याला पेरोलचे ऑल आयटम एम्प्लॉई नेम कॅश हे प्रत्येक एम्प्लॉयची या ठिकाणी झाले पेमेंट. तुम्ही काउंटिंग करू शकतात. बरोबर आहे. मॅन्युअली मोजून किती प्रमाणे केलेलं आहे आपण त्याप्रमाणे या ठिकाणी पगार मिळेल तुम्हाला. सॅलरी, लिव्ह विदाउट पे, हॉलिडे आपण विदाउट पे केलेले आहेत. हॉलिडे काय केले विदाउट पे केलेले आहेत. जर ते आपण विथ पे केलेलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला पगार पूर्ण मिळाला असता. म्हणजे ते 4 दिवसाचे पगार कापलेले गेलेले आहेत. याप्रमाणे आपण करू शकतो. किंवा आता मी ही एक एंट्री पास केली. ठीक आहे. आता परत एक डेट चेंज करतो मी थोडं चेंजेस करणार आहे. बघा हा आता सेम एंट्री करणार आहे परंतु काही याच्यामध्ये चेंजेस करून देतो मी. अटेंडन्समध्ये अल्टर करून हॉलिडे. आता अटेंडन्स याच्यात आपलं टाकलं गेलेलं आहे. तो घेणार नाही. जर आपण ऑन अटेंडन्स केलं असतं हॉलिडेला ऑन अटेंडन्स म्हणजे अटेंडन्स लावलं असतं तर या ठिकाणी त्याची पूर्ण पगार झाले असते. तुम्ही प्रॅक्टिस करत असताना करून बघायचं आहे की अटेंडन्स मी टाकून बघतो. बरं एक नवीन अटेंडन्स टाईप तयार करून देतो आणि एकाचं करून दाखवतो. मी HDAY टाकतो फक्त हॉलिडे आणि या ठिकाणी त्याला ऑन अटेंडन्स करतोय. बघूया. सॅलरी डिटेलमध्ये गेलो. डिफाईन बजरंगीचं करून बघू आपण. ठीक आहे. एकच करतोय मी फक्त. परत पे हेडवर जाऊ. पे हेडवर पण आपल्याला सेट करावं लागेल. ऑन अटेंडन्स ऑन अटेंडन्स त्यानंतर पेरोल व्हाउचर एप्रिल डेट चेंज करतो मी. ऑन अटेंडन्स बजरंगी एचला ऑन अटेंडन्स देतो मी त्याला. ठीक आहे. 24 डेज सेम एंट्री करणार. हॉलिडे घेतला आहे 2 डेज. बरोबर आहे. बघा आता आणि या ठिकाणी ऑन अटेंडन्स असं देऊ आपण त्याला 4 डेज. त्याच्यानंतर
पेरोलवर जाणार. या ठिकाणी पेरोल ऑटो फिलवर जाणार. सॅलरी 1,5 फक्त बजरंगी भाईजानचे बघणार. हे बघा याप्रमाणे त्याची सॅलरी आलेली आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्ही करू शकतात. तर असे आपले अटेंडन्स येणार.